नमस्कार सर्वांना. आपलं घरच्या पोळी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलसारखी चविष्ट, मसालेदार आणि झटपट तयार होणारा मसाला पनीर. ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट बनवू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी अर्धा किलो पनीर घेतला आहे. 3 मोठे कांदे घेतले आहे चिरून. 2 टमाटर घेतले आहे. 1.5 चम्मच तिखट घेतला आहे. अर्धा चम्मच हळद घेतली आहे. अर्धा चम्मच गरम मसाला घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतला आहे. पनीर मसाला घेतला आहे 1 चम्मच. खडे मसाले, लसण, अद्रक. कांदे आणि टमाटर भाजून घेऊया. आता कांदा भाजून घेऊ. याला 2-3 मिनिटे चांगलं भाजून घेऊ. थोडं तेल टाकून याला भाजून घेऊया अजून. कांदे झाले आता भाजून. याच्यातच थोडं टमाटर टाकून याला थोडं भाजून घेऊ. टमाटरला टमाटरला 2 मिनिट भाजून घेऊ आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढून घेऊ. थोडे मगज बीज ॲड केलेले आहे याच्यामध्ये. मसाला झालाच आहे आपला. गॅस बंद करू. मसाला थंड करू. मसाला आपला थंड झाला आहे. आता याला मिक्सरमधून काढून घेऊ. आता आपला मसाला छान झालाय बारीक. आता आपण पनीर तळून घेऊ. पनीर तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होईपर्यंत आपण पनीरला कट करून घेऊया. मीडियम साईजचं कट करते मी. तुम्ही कोणत्या सिटीतून माझा व्हिडिओ पाहत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पनीर आपलं कट करून झालं आहे. तेल पण आपलं गरम झालं आहे. आता पनीरला तळून घेऊ. याला थोडं जास्त नाही तळायचं, थोडंसंच तळायचं. थोडा कलर आला याला तर काढून घेऊ. लसूण अद्रकला आपण थोडंसं खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ. पनीर पण आपले होतच आले आहे. पनीर झालंय आपलं तळून. आता आपण याला काढून घेऊया.
माझ्या घरी पनीर असंच तळलेलं खातात, कच्चं पनीर भाजीत नाही खात आम्ही. आता ह्याच कढईत आपण मसाले टाकून घेऊ. पूर्ण पनीर काढून घेऊ. असंच तळून घ्यायचं आहे तुम्हाला पण पनीर असंच तळून घ्या आणि भाजी याची छान लागते. तेल गरमच आहे, खडे मसाले टाकू. खडे मसाले झाले. आता अद्रक लसूण टाकू. अद्रक लसूणला थोडं होऊ देऊ, मग कांदे टमाटरची पेस्ट टाकून घेऊ. झालंय आपलं अद्रक लसूण. आता टमाटरची पेस्ट टाकून घेऊ. तेल सुटेपर्यंत याला चांगलं फिरून घेऊया आणि तेल सुटल्याच्या नंतर तिखट मीठ मसाले टाकूया बाकीचे. तुम्ही पाहू शकता मसाल्याला एक तेल सुटलेलं आहे. मसाला आपला एकदम छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि पनीर मसाला टाकूया. ठीक आहे. तिखट, हळद, गरम मसाला, पनीर मसाला. आता याला मिक्स करू आणि याला पण थोडंसं अजून शिजू देऊ मसाल्यामध्ये. पहा तुम्ही आपली ग्रेव्ही एकदम छान दिसत आहे. तेल सुटून राहिलं. स्मेल पण छान येत आहे. मसाल्याची स्मेल खूप छान येऊन राहिली. मसाल्याला खूप छान वास येत आहे. मसाला छान शिजला आहे. आपण आता त्याच्यामध्ये पनीर ऍड करूया. त्याला मिक्स करून घेऊ. मीठ टाकून घेऊ. याला पण मिक्स करू. आता पाणी. आता थोडं पाणी टाकून घेऊ. थोडंसं 2 मिनिट होऊ देऊ याला. कस्तुरी मेथी टाकून घेऊ. आपला मसाला पनीर तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही ग्रेव्ही किती छान आली आहे आणि वास तर खूपच छान येत आहे. जीरा राईस सोबत तर याची टेस्ट खूपच छान लागते. आता याला बाउलमध्ये काढून घेऊया. झाला आपला पनीर मसाला तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा.
तुम्हाला पण आवडेल.